नमस्कार सर्वांना, तुमचं माझ्या या लाँग व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांचा सपोर्ट मला असू द्या व माझे छान छान असे लाँग व्हिडिओसुद्धा बघत जा. माझा आताच चॅनल सुरू झालेला आहे व तुमचा सर्वांचा सपोर्टही मला बऱ्याच प्रकारे मिळत आहे. आणि मी माझ्या पिल्लूला सोबत घेऊन गेले होते आणि तो बघा कसा त्याच्या पप्पाला सारखा आवाज देत होता. त्याचे पप्पा थोडेसे दूर होते, ते आणि त्याचे मोठे पप्पा हे दोघंजणं पिंकर बदलत होते आणि आम्ही दोघंसुद्धा गेलो त्यांच्यासोबत शेतात. म्हणलं चला आज शेतातला सुद्धा एक मोठा लाँग व्हिडिओ बनवून घेऊया, कारण आमच्या शेतामध्ये खूप सारा रानमेवा आलेला होता आणि भाजीपाल्या मस्त असं सर्वच काय आलेलं होतं. आणि हा बघा आमच्या शेतातला भुईमूग. हा भुईमूग खूप यावर्षी भुईमुगात तेवढं सीझन नाही आहे, कारण खूप कोकडा पडलेला आहे त्याच्यावरती आणि असा खूप मोठा आणि लसलससुद्धा दिसत नाही येतो. आणि पिल्लू सारखं त्याच्या पप्पाला आवाजच देत होतं, म्हणून मी त्याच्याकडं पण अधूनमधून व्हिडिओ धरत होते, कारण तो खूपच छान करत होता. आणि हे बघा, हे आहे तिळाचं झाड. याला पण मस्त फुलं लागले होते आणि त्यांनी भुईमुगामध्येच तिळसुद्धा शिपला होता. झाड एवढंच होतं, मात्र त्याला फुलं आणि तिळाच्या शेंगा दोन्हीसुद्धा लागलेलं होतं. पिल्लू बघा कसं हिंडत होतं इकडून तिकडं. 1 मिनटंसुद्धा त्याला एका जागी बसायला आवडत नाही. आणि हा होता आमच्या शेतातला लसूण. हा लसूण लावायलासुद्धा मी शेतात आले होते, परंतु तेव्हा माझं यूट्यूबचं चॅनल ओपन केलेलं नव्हतं, म्हणूनच मी काही हा व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही. आणि मी जास्त काही शेतातही येत नाही, कधी कधी येत असते. आणि आम्ही शेतात कामही तेवढं काही करत नाही, कारण आमचे बाळ सध्या लहान आहे. आता ज्या वेळेला जावं लागणार आहे तेव्हा करावं लागेल शेतात काम. आणि मला थोडंफार शेतातलं काम जमतंसुद्धा. आणि तुम्हाला शेतातलं काम येतं का नाही मला कमेंटमध्ये कळवा. हे आमच्या शेतातल्या काकूंनी दुसऱ्या जागून उपटून या जागी वांग्याचं झाड आणून लावलं होतं आणि ते मस्त लागलं होतं, परंतु त्याला अजून वांगे आलेले नव्हते. आणि तो तिकडे पिवळ्या कलरचा दिसणारा गहू आहे ना, तो सुद्धा आता कापायला आला होता. तुम्ही मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हा गहू खूप हिरवा होता, परंतु आता मस्त वाळलेला आहे. आणि हे बघा, पिल्लूच्या पप्पांनी मोटरसुद्धा लावलेली होती. छडी निसटली म्हणूनच मी त्याच्याकडे गेले. परत मग त्यांनी छडी जोडली आणि पिंकर अचानकच बंद झाले होते छडी निसटल्यामुळे. मग त्यांनी ती पण सुद्धा जोडून घेतली. आणि हा बघा आवऱ्याच्या शेंगा. आता तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते मला नाही माहीत, पण आमच्या इकडे आवऱ्याच्या शेंगा म्हणतात. हा याला पण किती मस्त आवरा लागलेला होता बघा. आणि फुलं पण अजून तेवढेच होते वरती लागलेले. खूपच छान छान शेतात आलेलं होतं सर्वच काही आणि ताजं ताजं होतं. असं वाटत होतं की आता न्यावं आणि याची भाजी बनवावी. परत समोर गेल्यावर हे बघा, आता हे ढोरांसाठी खायला गवतसुद्धा खूप आलेलं होतं. आणि यावर्षी भुईमुगाच्या हाला असे काहीतरी आहेत. कितीतरी पातळ झालेला आहे हा भुईमुग. नाही तर गेल्या वर्षीचा भुईमुग एवढा आलेला होता की शेतामधली माती दिसत नव्हती. खूप छान असा सर्व शेताने पसरलेला होता तो. आणि हा होता दोडक्याचा वेल. याला पण खूप छान दोडके लागलेले होते. त्यानंतर थोडंसं पुढं गेलो आम्ही परत, कारण आता शेतातली एक एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची म्हणल्यावर सर्वच घेत गेलो आम्ही. पिल्लू त्याच्या पप्पाच्या कडेला होता आणि मी मस्त व्हिडिओ घेत होते, कारण ते मला व्हिडिओमध्ये खूप सपोर्ट करतात. तसं आमच्या घरातल्या सर्वांचंच मला या शूट करण्यामध्ये खूप सारा सपोर्ट आहे आणि तुमचाही मला सपोर्ट असू द्या. आणि हे बघा किती छान आंबेसुद्धा लागलेले होते या आंब्याला. मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान होते, फक्त त्याला मोहरच आलेला होता आणि आता मस्त आंबे लागलेले आहेत. आणि किती खालीपर्यंत लहान लेकराचासुद्धा हात पुरू शकतो एवढ्या खालीपर्यंत त्याला आंबे आलेले आहेत. विरू तर सहजच तोडू शकतो ते आंबे, परंतु आम्ही त्याला खाली सोडलंच नाही. त्याच्या पप्पाच्या कडेवरच होता तो, कारण त्याने थोडा वेळ शेतात खाली सोडलं होतं तर त्याने माती खाल्ली आणि मला पण म्हणत होता मम्मी माती खा. मग त्यानंतर पुन्हा परत थोडंसं समोर गेलो आणि हे बघा शेतातली माती किती छान आणि काळीभोर आहे. आमच्या इकडे या शेतामध्ये असा आपल्याला बघायलासुद्धा दगड मिळणार नाही. आणि माझ्या पप्पाच्या तिकडची जी शेती आहे ना, तिकडे असे भरपूर असे दगड आहेत, म्हणून मला ही शेती फार आवडती. त्यानंतर हे बघा परत दुसरं एक आंब्याचं झाड आहे आणि हा तर मला केशरी आंबा वाटतो. आता तेवढी तर काही माहिती नाही आंब्याविषयी, परंतु वाटत आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा हा कोणता आहे. आणि मी सांगितलेला केशरी आंबा आहे म्हणून हे पण बरोबर आहे की नाही हे नक्की कळवा. आणि हे बघा, हे 2 छोटाले जांबाचे झाडं. यावर्षी याला तेवढे काही जांब लागले नव्हते, 2-3 लागली होती, परंतु पुढच्या वर्षी मस्त जांब येतील याला. आणि त्याच्या शेजारचं जे आहे ते आहे जांभळीचं झाड. मग असंच परत समोर गेलो आणि आता ही शेत आहे माझ्या चुलत सासऱ्याचं बघा. हे त्यांनी लावली होती कांद्याची चोप. आम्हीसुद्धा लावली, पण ती जरा शेत दूर आहे म्हणून मी काय तिकडचा व्हिडिओ घेतला नाही. आणि हे आमच्या चुलत सासऱ्यांच्या शेतातलं आहे. त्या आजीबाईंनी मस्त असं लावलं होतं. तिला पण खूप माळवं लावायचा उल्हास आहे. हे बघा टोमॅटो आले होते त्याच्यामध्ये. परत हा संबार आहे, संबारला पण फुलं आले होते. आता तो काय वापरायच्या लायकीचा राहिलेला नव्हता. मग काय थोडं समोर गेले आणि हे बघा कलिंगडाचा वेल. आजीबाईंनी मस्त असा कलिंगडाचा वेल पसरू नये म्हणून त्याला
झोपडी केली आणि मस्त तो वेल पण वर चढलेला होता आणि छान छान असे कलिंगडं लागले होते त्याला, कोवळे लस्स मस्त दिसत होते ते. त्याच्या खालीच लसूणसुद्धा होता, पलीकडं कांद्याचंसुद्धा त्यांनी बी टाकलेलं होतं. एवढं सगळं टाकलेलं होतं की मग मी तर पाहूनच खूप खुश झाले, कारण मी खूप दिवसांनी गेले होते. विरू लहान असल्यामुळे मी तर खूप खुश झाले एवढं सर्व माळोपण. आणि हे कलिंगड तर माझ्या एवढं मनात बसलेलं होतं ना, खूपच आवडलं होतं मलाही. छानच आजीने इलाची सुविधा केली होती. मग काय एवढं सगळं शूट केलं आणि परत हे बघा, याला काय म्हणतात आता माझ्या आत्ता तर लक्षातून गेलं व्हिडिओमध्ये. मला माहिती याला काय म्हणतात ते, परंतु लक्षात नाही राहिलं. आणि हे बघा परत मग विरूच्या पप्पानी मोटर चालू केल्यावर हे बघा लागले होते पिंकर मस्त. मग त्याचा पण व्हिडिओ काढून घेतला. तेवढे काही क्लिअर दिसत नव्हते, पण ते खूप जोरात फिरत होते परंतु दिसत नव्हते. मग त्याच्या पप्पानी परत एकदा बरोबर छडी बसवली आणि स्प्रिंकलर चालू केले. मग त्यानंतर परत हे बघा, आता ही शेतात ढोरांसाठी खायला टाकलेली ज्वारी आहे, ही पण मस्त आलेली होती, पण हिला जास्त पाणी काही नव्हतं दिलं त्यांनी, म्हणून ही तेवढी चांगली नव्हती आली. आणि हे बघा शेतात आता हे असं भुईमुगामध्ये खूपच गॅप पडलेला असल्यामुळे खूप तणसुद्धा झालेलं होतं शेतात. ही बघा, ही आहे माझ्या चुलत सासऱ्याची ज्वारी. हिच्यामध्ये पण खूप साऱ्या चिमण्या बसल्या होत्या. यांनी दगड मारला तर त्या उडाल्या, पण त्या व्हिडिओमध्ये दिसल्या नाही कारण त्या खूप लहान लहान होत्या. मग मस्त असं एवढं सगळं शूट केलं आम्ही. पप्पांनी पण विरूच्या खूप मदत केली व तुमचा सर्वांचाही मला असाच सपोर्ट असू द्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.